नमस्कार छात्रों। तो आज हम 10वीं कक्षा गिरिधर नागर हिंदी का संत मीराबाई का पाठ हम आत्मसात कर रहे हैं। तो संत मीराबाई, इनका परिचय हमने पहले देखा, उनकी प्रमुख कृतियाँ पद्य संबंधी जानकारी भी हमने देखी थी। और पहला चरण जो था, मेरे तो गिरिधर गोपाल दूसरो न कोई, जाके सिर मोर मुकुट मेरे पति सोई, छाड़ी दई कुल की कानी कहा करे है कोई, संतन ढीग बैठी बैठी लोक लाज खोई, असुवन जल सिंची सिंची प्रेम बेली बोई, अब तो बेल फैल गई आनंद फल होई, दूध की मथनिया बड़े प्रेम से बिलोई, माखन जब काढ़ी लायो छाछ पिए कोई, भगत देखी राजी हुई जगत देखी रोई, दासी मेरा लाल गिरिधर तारो अब मोही। हे जे पहिलं चरण होतं ते आपण अभ्यासलेलं होतं। आज आपण दुसरं चरण त्यांचं जे आहे मीराबाईंचं ते आपण अभ्यासणार आहोत। तर या गिरिधर नावाच्या पद्यामध्ये संत मीराबाई ह्या श्रीकृष्णाच्या भक्त आहेत। श्रीकृष्णाची भक्ती किती श्रेष्ठ आहे हे त्यांनी आपल्या या पद्यपाठातून सांगून दिलेलं आहे। तर हा त्यांचा जो पद्यपाठ किती श्रेष्ठ दर्जाचा आहे हे आपण अभ्यासतोय। तर पाहता दुसरा कडवं आहे त्यांचं, हरि बिन कुन गाती मेरी, तुम मेरे प्रतिपाल कहिए मैं रावेरी चेरी, आदि अंत नीच नाव तेरो हिमाए फेरी, बेर बेर पुकार कहू प्रभु आरती है तेरी, यह संसार बिकार सागर बीच में घेरी, नाव फुटी प्रभु पाल बांधो बुड़त है बेरी, बिरहनी पाव की बाट जावे रखेलो नेरी, दासी मेरा राम रटत है मैं शरण हूँ तेरी। तर या चरणामध्ये सुद्धा संत मीराबाईंनी काय केलेलं आहे, तर श्रीकृष्णाची भक्ती श्रेष्ठ किती आहे हे दाखवून दिलेलं आहे। पहिल्यांदा आपण या पद्यचरणामध्ये असणारे जे कठीण अर्थाचे शब्द आहेत ते पाहूया। हरिबिन कुन गती मेरी, म्हणजे हरिबिन, हरीशिवाय माझ्या जीवनाला गती नाही, प्रगती नाही, किंवा माझं जीवन निरर्थक आहे, त्याला काहीही अर्थ नाही, अशा पद्धतीनं मीराबाई श्रीकृष्णाला म्हणतायत। तुम मेरे प्रतिपाल कहिए मैं रावेरी चेरी। आता रावेरी म्हणजे आपकी, रावरी म्हणजे आपकी, तुम मेरी प्रतिपाल कहिए मैं रावरी चेरी, रावरी म्हणजे आपकी, चेरी म्हणजे दासी किंवा भक्त आपण या ठिकाणी म्हणूया। तर त्या म्हणतायत, मीराबाई म्हणतायत श्रीकृष्णाला, तुम मेरे प्रतिपाल कहिए मैं रावरी चेरी, तर मी तुमची काय आहे, एक दासी आहे, भक्त करणारी, एक श्रद्धा ठेवणारी, किंवा या ठिकाणी आपण चेली, चेला आणि चेली असते का ती, तर मी तुमची चेली आहे असं म्हणते बघा। तुम मेरे प्रतिपाल कहिए मैं रावरी चेरी असं म्हणते ती। पुढं पहा, त्या ठिकाणी त्यांनी काही कठीण अर्थाचे शब्द सांगितलेत बघा। तर बिरहनी पावकी बाट जावे राखोली नेरी, नेरी म्हणजे पास, जवळ। तर बघूया आपण, आदि अंत निज नाव तेरो हिमाए फेरी, बेर बेर पुकार कहू प्रभु आरती है तेरी, यव संसार बिकार सागर बीच में घेरी, म्हणजे हा संसारूपी जो जीवन आहे हे एका सागरामध्ये, समुद्रामध्ये घेरलं गेलेलं आहे, किंवा या सागरामध्ये आपली जी नाव असते, नाव म्हणजे आपण स्वतः आहे,
आणि सागर म्हणजे पूर्ण जीवन आहे असं सांगितलंय बा या ठिकाणी. म्हणजे पूर्ण समुद्र हे एक जीवन आहे आणि त्या समुद्रावरती तरणारं पोहणारं एक नाव जे आहे ते म्हणजे आपण स्वतः आहोत. तर थोडक्यात या ठिकाणी आपला शेवट आणि सुरुवात आणि शेवट तर हे सुद्धा एका नावेतूनच होत असतं. समुद्रामध्ये फिरणारी ही जी नाव आहे, या टोकापासून त्या टोकापर्यंत जाणारी ही नाव आहे. तर अशा पद्धतीनं नाव म्हणजे आपण स्वतः असतो किंवा बोट त्याला म्हणूया, आपण जहाज म्हणूया त्याला. आणि हे सगळं सागर जे आहे, जो समुद्र आहे, ती म्हणजे जीवन आहे. आणि या समुद्रामधून आपली नाव, आपली बोट या तीरावरून त्या तीराला गेली पाहिजे. आणि हे करत असताना संत मीराबाई म्हणतायत की हे श्रीकृष्णा, तुझ्याशिवाय मला या जीवनामध्ये कुणीही नाही. आणि तू जर नसशील तर ही नाव जी आहे ही माझी या समुद्रावरती तरणार नाही, पोहणार नाही. नाव फाटी प्रभू पाल बांधो बुडत हे बेरी. म्हणजे या ठिकाणी ही जी नाव आहे ही नाव बुडू शकेल किंवा त्याचं पाल जे आहे बोटीचं, हे पाल बांधण्याचं काम तू कर, नाहीतर मी या जीवनामध्ये जगूही शकणार नाही. नाव फुटल्यानंतर काय होऊ शकतं तर या नावेमध्ये पाणी येतं आणि नाव बुडते. तर अशा पद्धतीनं ही मीराबाई या श्रीकृष्णाला म्हणते की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, किंवा या समुद्रावरती तारणारी ही माझी जी बोट आहे ही तुझ्याशिवाय जगू शकत नाही. बिरहनी पावकी बाट ज्यावे रखोली नेरी. तर मला तू काय कर, तुझ्या जवळच ठेव. मी तुझ्या जवळच राहू शकते, दूर राहू शकत नाही. आणि शेवटी ते म्हणतात बघा, दासी मेरा राम रटत है मै शरण हो तेरी. तर मी तुझी कोण आहे, दासी आहे, भक्त आहे, सेवा करणारे आहे. आणि माझ्या तोंडातून नेहमी काय होतंय की रामाचं नावच येणार आहे. कधीपर्यंत, मी सरणावरती जाईपर्यंत, मरेपर्यंत, जन्मल्यापासून मरेपर्यंत. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी मीराबाईंनी श्रीकृष्णाची भक्ती किती श्रेष्ठ आहे, ही भक्ती किती उच्च दर्जाची आहे, ती त्यांनी दाखवून दिलेली आहे. तर या पद्यसंबंधी आपण पाहत होतो, मीराबाईची सगळी जी पद असतात ही काय असतात, श्रीकृष्णाला आराध्य दैवत समजून श्रीकृष्णाला समर्पित केलेली ही त्यांची सगळी पद्य असतात. आणि त्यातला मुख्य जो भाव असतो मीराबाईंचा त्या पद्यातला, तर हा असतो भागवत प्रेम किंवा भगवत प्रेम त्याला म्हणूया, किंवा भगवत भक्ती म्हणूया. तर अशा पद्धतीनं मीराबाईंच्या या रचनेमधून आपल्याला मीराबाईंची परमेश्वराची असणारी उत्सुकता पाहायला मिळाली, किंवा परमेश्वर भेटावं, मिलन व्हावं म्हणून मीराबाईंनी केलेली भक्ती पाहायला मिळाली, किंवा श्रीकृष्णाविषयी त्यांच्या मनामध्ये असणारी आशा आहे ती आपल्याला पाहायला मिळाली. आणि श्रीकृष्ण किंवा परमेश्वर मिळावे त्यासाठी श्रीकृष्णाने केली प्रतीक्षा म्हणजे वाट पाहिलेली आहे. तर ही वाट पाहणं ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. तर या ठिकाणी आपण दुसरं चरण त्यांचा अभ्यासलेलं आहे आणि नंतरच्या तासाला आपण तिसरं चरण अभ्यासू. तोपर्यंत आपण थांबूया. धन्यवाद.